काय वाटते बाजी कोण मारला असं वाटते? इकडे काँग्रेसचे सावंत वहिनी आहेत आणि आपल्या शिवसेनेचे उत्तम पाटील दादा. सोनाली ताईच गुलाल 100% सावंत मॅडम, कारण पाटील मागे बाबांची ताकद आहे. ह्या वेळेला त्या 100% निवडून येते. सोनालीताई सावंत या निवडणुकीत सोनालीताई आणि उत्तम भाऊ 100% निवडून येणार. सोनालीताई सावंत. सोनाली सावंत सावंत मॅडम आहेत. तर सोनलताईने निर्णय केलाय मला निवडून द्या. निश्चितपणे ह्या मनपळ्यात एक चांगलं मी काम केल्याशिवाय राहणार नाही, फक्त निवडून द्या. तिने कामं केलेत आमच्या गावात, राजूबाबांनी ते भरपूर कामं केलेत. आणि हीच ती वेळ आहे की आपल्याला महाविकास आघाडीला सपोर्ट करणे गरजेचं आहे. सावंतांचं काम अतिउत्तम आहे, चांगलं आहे. त्यांनी बरेचसेच आमच्या गावाला मदत केल्या आणि जनतेने स्वीकारल्यामुळे तिथे त्या ठिकाणी गुलाल हा निश्चित आहे. सर्वसामान्य लोकांची कामं करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे. जे उमेदवार जे आहेत ते चांगल्या तऱ्हेचे दिलेले आहेत आम्हाला. चेहरा नवा, काम नवं, काम करणारी व्यक्ती आहे त्या. तर माझ्यापाशी शब्द कमी पडतील, एवढं मोठं कार्य आहे. जनतेचं लक्षात आलं नाही आता काय करायला लागतील काय नाही. वारं कसं आहे तसे होणार ना, कारण सावंताचं काम चांगलं आहे आणि काम करण्याची त्यांची धमक आहे. आता बघूया ह्या आई सावंत मॅडम जास्त चांगल्या आहेत त्या. आज म्हणजे जे काम करणार आहे त्यांना आम्ही देणार ना. 9 तारखेचा निकाल काय असेल? काँग्रेस शिवाय पर्याय नाही, व्यक्ती पण आणि पक्ष पण. आणि 100% आपला हात आणि मशाली निवडून येणारच. या मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. हात आणि मशाल हे 100% निवडून येणार. वातावरण महाविकास आघाडीचं आहे. भाजप महाविकास आघाडी मारेल. 100% महाविकास आघाडी विजय होणारच आणि करणारच आम्ही. 100% काँग्रेसशिवाय पर्याय नाही, मशालशिवाय पर्याय नाही. त्यावेळेला काँग्रेस पक्ष बाजी मारणार. काँग्रेसची. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलेलं आहे. दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 9 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय, तेथील झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा याची सविस्तर उत्तर आपण जनतेशी चर्चा करून जाणून घेतोय. याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील मनपाडळे या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात जनतेतून. निवडणूक होते खूप वर्षांनी, याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर. विकास झालाय का या परिसराचा? नाही काय 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 समस्या आहे तिथल्या? काय पाण्याच्या समस्या असतील, रस्ता असतील, गल्ली बोळातलं कॉन्क्रीट असेल, काय असेल सगळं. रस्ता आमचा मंदिर एक म्हणजे बरेच दिवसाचा विषय जो पडलाय, पेंडिंग पडलाय, कोण त्याकडे लक्ष देऊन झालंय. जुगाईचा आमच्या यात्रा भरते तिथं, तो रस्ता एक आम्हाला मुळात म्हणजे होणं गरजेचं आहे. काय होईल या निवडणुकीत? आता निवडणूक काय बघा, आता दोन्ही पार्टी सुरूच आहे सगळी. तुम्हाला काय वाटते कुठला पक्ष बाजी मारत? ह्या आता इथून मागची इलेक्शन झाले, पण ह्या वेळेला काँग्रेस पक्ष बाजी मारणार. काँग्रेसला मतदान होईल काय? होणार की? कसं काय? होय होणारच. भाजपनं आजची आणल्या की ना आज किती बी असून देत, काय अडचण नाही. जनतेचं लक्षात आलं नाही आता काय करायला लागतील काय नाही. कोण आहे इकडे उमेदवार? कोण आहेत काँग्रेसचे? इकडे काँग्रेसचे सावंत वहिनी आहेत आणि आपल्या शिवसेनेचे उत्तम पाटील दादा. बरं, कसं आहे सावंतांचं काम? कसं आहे? चांगलं आहे काम. नवीन फ्रेश चेहरा आहे आणि काम करण्याची त्यांची धमक आहे. आणि उत्तम दादा बी असतील शिवसेने, त्यांच्याकडे तरुण वगैरे काय, आणि त्यांची बी काम करण्याची चांगली म्हणजे तयारी आहे त्यांची. काम पक्ष बघून मतदान का व्यक्ती बघून? व्यक्ती बघून मतदान होणार. पक्ष तर आहेच, त्यातून व्यक्ती बघून मतदानाने होणारच. काय वाटते बाजी कोण मारला असं वाटते? सोनाली ताईच काँग्रेसच्या आणि आपल्या मशाल. महाविकास आघाडीला मतदान करतील का लोक? करणार की? का? कारण इथनं मागं काही विकासच झालेला नाही आमच्या गावाचा, तर अजिबात झालेला नाही. रस्ते, पाणी, परत कुठेही पण जावा तुम्ही, अजिबात आमच्या गावात तर कसलाही विकास नाही. आणि जे निवडून गेले ते परत इकडे नाहीत. 5-5 वर्ष झाले इकडे त्यांचा संपर्क कसलाही नाही. त्यामुळे आम्ही आता फ्रेश चेहरा म्हणतोय, त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत. आता काय सांगाल, कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर विकास होईल? आता काय आम्ही बघितलं आता ह्या तिथनं मागच्या उमेदवाराने काय केलं नाही, त्यामुळे आता वाटते काँग्रेस पक्षाने मशाली चिन्ह म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार करतील, आम्हाला वाटते, अपेक्षा आहे त्यांच्याकडून. सावंतांचं काम कसं आहे? चांगलं आहे, कारण त्यांचं समाजकार्य ते चांगलं आहे. आता त्यांच्या हॉटेलच्या ह्याच्यातनं त्यांची कार्य चांगलं आहे त्यांचं. दादा, युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे? आज म्हणजे जे काम करणार आहे त्यांनाच आम्ही देणार ना. बाबा सगळीकडे चालू आहे बघताय, पण आता जे काम करणार आहे समाजात बाबा त्या रोजगार मिळणार ना आम्हाला. आमची आपली हीच रोजगार मिळावा आमच्या गावातल्या महिलांना, हीच आमची अपेक्षा. काय काय समस्या आहे दादा या भागातल्या प्रामुख्याने? आम्हाला रोजगारच पाहिजे ना. हाताला काम असलं तर कुठेतरी आपण जाऊ शकते, कामाशिवाय नाही ना. पण हाताला काम मिळण्यासाठी कुठला पक्ष सत्तेत यावा असं वाटते? काँग्रेसला मतदान होईल का? होणार का? वारं कसं आहे तसे होणार ना, कारण सावंताचं काम चांगलं आहे. पण भाजपनं आजची दिन आणल्यात. आजचे दिन कुठे पोलीस भरती जेव्हा काढली तेव्हा कॉन्टिन्युअस चालू करणार होती.
आता पोरांना रोजगारच नाही ना, लग्न होऊन झालं आमची. नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या? तिथल्या करता झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, हीच अपेक्षा आहे आमची. काय सांगाल एकंदरीत नेमका गुलाल कोणाला लागेल? गुन्हाला 100% सावंत मॅडम, कारण पाठीची मागे बाबांची ताकद आहे. बाबांच्या माध्यमातून काय काय विकास कामं झालेत? भरपूर झाले, पण आता कसं त्यांची सत्ता गेली ना, आता चालू आहेत. कोण म्हणतं काम कोण आणले प्रत्येकाची वेळ चालू ना, प्रत्येकामध्ये झाला मग बघायचं चालणार, झाला असतं तर राहिलं नसतं, ते पण आहे. कोणत्या पक्षाची सत्ता आल्यावर संपूर्ण विकास होईल भागाचा? सावंत मॅडम लोक निवडून देतील का त्यांना? देणार 100%. कसं काय, व्यक्ती बघून काय पक्ष बघून? व्यक्ती बघून, कारण ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला ते आल्या ना, ज्या वेळेला कार्यक्रम झाला तेव्हा आल्या मॅडम भेटायला. आमचं एकच आहे, रोजगार भेटला पाहिजे. गावातल्या 4 महिला कुठेतरी गेल्या पाहिजे कामाला, हीच परिस्थिती आहे आमच्या गावची. तरी मी काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता यावी? काँग्रेसची का? तिने कामं केल्यात आमच्या गावात. राजूबाबांनी ते भरपूर कामं केल्यात. रस्ता मंजूर झाला नव्हता, तो रस्ता मंजूर केलाय. मराठी शाळापासून ठाणेवाडीपर्यंत केलाय सगळा रस्ता मंजूर. तो रस्ता निम्मा झालाय. तर या निवडणुकीत काय होईल? हेवी काँग्रेस यावं अशी आमची इच्छा आहे. काका तुम्ही ज्येष्ठ आहात, अनेक निवडणुकांचा तुम्हाला अनुभव आहे, काय होईल हो या निवडणुकीत? काय इथून मागं का नाही, भाजपनं ह्या इलेक्शनच बंद केलं त्या जवळजवळ 10 ते 15 वर्ष. त्यामुळं आता इलेक्शन लावल्यात आणि काँग्रेस शिवाय पर्याय नाही. काँग्रेसला मतदान होईल काय? होणार. कसं काय? आम्ही तर काय त्यांच्याच माग आहे, काँग्रेसच्या पूर्ण. आणि गावाचा विकास पाहिजे असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही इथून पुढे. पण भाजपनं आजची दिन आणल्यात ना? नाही आजचे दिन नाहीच, बरं. नुसतं दाखवायला आजचे दिन आहे. मग काय यावेळी व्यक्ती बघून मतदान होईल काय पक्ष बघून मतदान होईल? व्यक्ती पण आणि पक्ष पण. बरं. काय असेल 9 पक्षाचा सपोर्ट जास्त लागेल. 9 तारखेचा निकाल काय असेल? काँग्रेस. एकतर खूप वर्षांनी होती निवडणूक, याआधी प्रशासक देखील होतं. विकास कामं झाल्यात काय भागातली? नाही जसं झालेलं आपण म्हणावं तशी झालेलं नाही. आता बघूया, ह्या आई सावंत मॅडम चांगल्या आहेत, त्या बघूया काय करतात ते. त्यांनी आम्ही फुल पाठीमध्ये याचा ठरलो आहे. त्यांनाच एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद का? कारण नवीन आहेत ना, त्यामुळं. आता इथनं मग गेले जे निवडून गेले ते परत इकडं काय झाले गावाचं ते बघायच राहिलेलं नाही. नुसतं फोनवर काय चर्चा असं होतं तेवढंच. याआधी प्रशासक होतं, काय केले का प्रशासकांनी? केलं असं थोडं बहुत, काय एवढं काय जेवढी अपेक्षा आहे तेवढी नाही केलेली. कोणकोणत्या गोष्टीचा तुम्हाला सामना करावा लागतो? आता हे बेरोजगार मुलं जे आहेत आताचे, त्यासनी म्हणा, किंवा आमच्या गावचं हे रस्ता, आता तुम्ही हे रस्ताच बघा तुम्ही गावातला तो कसा आहे. माहीत आमचं ते जुगाई मंदिर ग्रामदेवत आहे आमचं, जे तिथं पण रस्ता जे पेंडिंग आहे ते पेंडिंग व्हावं, असं चांगला व्हावं असं इच्छा आहे आमची. लोकांनी काँग्रेसलाच का मतदान करावं? तर काँग्रेस म्हणजे प्रत्येक तिने तळपडताळणी केलेली आहे. कुठल्या पक्षाने काय केलं, आतापर्यंत किती काय केलं, कोण आलेत बोलून गेलेत, तिने काय केलं काय नाही केलं, हे विचार करूनच फेरबदल करायचा विचार केला आहे. काय होईल या निवडणुकीत? सावंत मॅडम आणि ते मशाल येईल निवडून. काय सांगाल, कुठला पक्ष बाजी मारला? पक्षी काँग्रेस मशाल हे 100% येणार. आणि का ह्याला कारण सांगतो. आपण इकडे गेलं तर आमचं शेवटचं गाव हातकणंगले तालुक्यातलं गाव असल्यामुळं आमदार खासदार इकडे लक्ष देत नाही. इकडे ह्या साईडला गेलं तर करवी लागला, इकडे पन्हाळा लागला, आणि मनपाळ म्हणजे शेवट हातकणंगले असल्यामुळं आमदार खासदार एकदा निवडून गेले परत येत नाहीत. आणि 100% आपला हात आणि मशाल हे निवडून येणारच. लोक मतदान करतील का? 100% देणार. का? अहो म्हणजे ह्या लोक वैतागले ह्या पक्षाला. भरपूर म्हणजे कामच कुठलं केलं नाही त्यांनी. आज इथनं मागं राजूबाबाच्या ह्याच्यातनं भरपूर फंडातनं झालेले कामं त्यांनी भरपूर कामं केले. काँग्रेस केल्या, कुठं ब्लॉक केले, असं बसवलेले त्यांनी कामं असं केले. कुठं मशानभूमीत म्हणा हे केलेले आहेत साहेबांनी बाबाने. लोक म्हणतात भाजपनं आजची दिन आणले म्हणतात. आजचे नाही बिगार दिना नाही, आजचे नाही दिना नाही. फक्त भाजपनं वेळेस काय केलं नाही, नुसतं पैसा वाटत्यात, माणसं खरेदी करतात, हे चालू आहे. कधी भाजपनं सगळं केलं नाही. आता बघा काय चाललं आता जयंत यांचं गावात ताळमेळ आहे का बघा भाजप सरकारचं. त्याला वाढून घ्या, त्याला वाढून घ्या, हे चालू आहे. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत 100% भादर मतदारसंघात काँग्रेस आणि मशाल येणार निवडून. काँग्रेस कडून सावंत मॅडम आहेत, त्यांचं काम कसं आहे? काम कसं आहे? त्यांचं काम 1 नंबरमध्ये आणि शांत स्वभावाची, त्यामुळे लोक लेडीज मतदान जास्त भरपूर करणार. त्याच्या पाठवर म्हणजे आमच्या गावात पण सांगतो तुम्हाला, गावचं सांगतो नाही तर म्हणणार भादर मतदार कधी फिरायला गेलं तर आमच्या गावात वाढून जाणार सावंत साहेब आणि मशाल. आणि प्रत्येकांच्या लेडींच्या तोंडात आहे सावंत हाताला मतदान द्यायचं. दादा खूप वर्षांनी होती निवडणूक, काय सांगाल विकास झाला काय भागाचा?
सध्याचा जर परिस्थिती बघता विकास अजिबात झालेला नाही आहे. त्यामुळं आता येणारे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याकडून विकास होण्याची आम्ही अपेक्षा करतोय. कोण निवडून आल्यावर विकास होईल असं वाटतंय? साहजिकच सोनालीताईच निवडून आल्यानंतर आणि महाविकास आघाडीचे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांनीच निवडून यावं अशी मी माझी देवाचरणी विनंती आहे. पण महाविकास आघाडीला लोक मतदान करतील काय? हीच ती वेळ आहे ना, आणि हीच ती वेळ आहे की आपल्याला महाविकास आघाडीला सपोर्ट करणे गरजेचं आहे. कारण आपण इथून मागं बघितलंय आत्ताचं जे राजकारण आहे एवढं गलिच्छ राजकारण झालंय की महाविकास आघाडीशिवाय जनतेला पर्याय सोडलेला नाही. त्यामुळं ह्या वेळेला महाविकास आघाडीला आपल्याला निवडून आणणं गरजेचं आहे. अहो दादा, भाजपनं आजची दिन आणल्यात. काय आणले? आजचे दिन आणल्यात. आजचे दिन विचारा जनतेला. नुसतं आजचे दिन बोलून चालत नाहीत, त्याची कार्यवाही व्हायला लागते. म्हणजे बोलून उपयोग नाही, त्याचं ऍक्शन घेतली पाहिजे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये माझं तरी वैयक्तिक मत आहे की जनतेनं विचार करावा आणि महाविकास आघाडीलाच निवडून आणावं. सावंत मॅडमांचं काम कसं आहे? खरं तर मॅडमांचा आता प्रचार सभा किंवा त्यांच्या ज्या रॅली वगैरे बघतोय त्या स्वतः एवढ्या एनर्जेटिक आहेत की जेणेकरून त्यांनी असा एक प्रकारचा वेगळा एक प्रवर्ग तयार केला आहे. त्यामुळं मला 100% गॅरंटी आहे की ह्या वेळेला त्या 100% निवडून येतील. निवडणूक ही अनेक वर्षांनी होते. काय वातावरण आहे या मतदारसंघात? या मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. अगदी बर, कोण आहेत उमेदवार? कोण आहेत? सोनालीताई सावंत जिल्हा परिषदला आहेत आणि टोप पंचायत समितीला उत्तम पाटील आहेत. आम्ही त्यांच्यासाठी विजयश्री खेचूनच आणली आहे. फक्त हे आता औपचारिकरित्या राहिलेली आहे मतदानाचं. कसं आहे सावंतांचं काम? कसं आहे? सावंतांचं काम अतिउत्तम आहे, चांगलं आहे. त्यांनी बरेचसेच आमच्या गावाला मदत केल्या. माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या माध्यमातून असो किंवा उत्तम पाटील यांनी मदत आमच्या गावाला या माध्यमातून केलेली आहे. तर काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे. कुणाचं वार आहे इकडे? हात आणि मशाल बर, मतदान होईल काय? होणार कसं काय? काय माहीत, राजूबाबांनी कामं केली गावात. दादा काय सांगाल? एकतर खूप वर्षांनी निवडणूक होत्या, काय आता वातावरण आहे? तुम्ही म्हणला की वारं कोणाचं आहे? हे जनतेने स्वीकारलंय की महाविकास आघाडी वार आहे आणि जनतेने स्वीकारल्यामुळे तिथे त्या ठिकाणी गुलाल हा निश्चित आहे. आता मी सांगू नये आणि तुम्ही बोलू नये म्हणजे ऐकू नये, कारण का जनतेने स्वीकारलेला आहे. त्यामुळं प्रत्येका विषय काय आहे की आता जे महाविकास आघाडी जे आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे सोनालीताई सावंत आणि आपल्या पंचायत समितीमधून उत्तम पाटील साहेब यांचं हे कार्य आहे ही अगणित आहे. तर माझ्यापाशी शब्द कमी पडतील एवढं मोठं कार्य आहे. लोकांनी यांनाच का निवडून द्यायचो? अहो यांना निवडून नाही, आता ते बाबा राजूबाबांच्या माध्यमातून काम करतातच ते, त्यात काही वाद नाही. पण उद्देश काय आहे की प्रत्येकाच्या सामान्य माणूस आहे हे किंमत आहे त्या माणसाला. हा माणसाला किंमत आहे प्रत्येक ठिकाणी. बाबा हा माणूस सामान्य किंवा ह्याला लाटलं जाते किंवा साधलं म्हणजे साईडला ढकललं आहे असं कोणाला ठेवलं जात नाही, वंचित ठेवलं जात नाही. प्रत्येकाला हा प्रत्येकासाठी हा माणूस आहे. म्हणजे हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे सोनालीताई सावंत आणि उत्तम पाटील साहेब हे अप्रतिम माणूस आहेत. माणसातली म्हणजे जनतेचा माणूस आहे हा. त्यामुळे जनतेने स्वीकारायला 100% निश्चित हा महाविकास आघाडीचा. काय पक्ष बघून मतदान होईल काय? पक्षाचा विषय व्यक्ती हा विषय. पक्ष तर आहेच, त्यात काय वाद नाही. कारण का कसं असते पक्षाची ताकद असते, 100% कार्यकर्ते राबत असतात. आता बघताय तुम्ही किती आता परवा कासरवाडीत जे महिलांचा मेळावा झाला त्या ठिकाणी एका साईडला अपोजिटची राहिलेली असताना सुद्धा त्या ठिकाणी गर्दी ही महिलांचा प्रतिसाद कोणाला होता? महिलांनी स्वीकारलेला स्वतः. महिलांनी स्वीकारले स्वतः की काय की सोनालीताई सावंत असतील काय उत्तम दादा असतील हे 100% विजय होतील 100%. काय असेल 9 तारखेचा निकाल? कोण बाजी मारेल आणि गुलाल कोणाला लागेल? टोप पंचायत समिती आणि बहादुरी मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघातून हात आणि मशाल हे 100% निवडून येणार. पण परवा मी सोनालीताईंना भेटलो आणि सोनालीताईंना मी एक प्रश्न विचारला की तुम्ही कामं कशी करणार? तर मी विचारलं त्यांना की तुम्ही कामं करताना कमिशन घेणार काय? तर सोनालीताई म्हटलं अजिबात नाही, पहिली कामं जनतेची सेवा करणार. म्हणूनच मी या रिंगणात उतरलोय. खूप वर्षांनी होती निवडणूक, याआधी विकास झालाय का या मतदारसंघाचा? हे झालाय पण म्हणावं तसा झाला नाही. ऍक्च्युली कसं आहे विकास म्हणजे पहिला गावात आमच्या लाईटी नाहीत, काय काय बोळात लाईटी नाहीत, राणा वस्तीवर लाईटी नाहीत, गटारीची सोय नाही. दुसरी गोष्ट गावचा विकासच नाही झालाय, पण तोंड बघून झाला. पिण्याची सोय नाही असं गावात गेलं की म्हणाय पाहिजे गावचा विकास कसा झाला पाहिजे, गावचा विकास कसा झाला पाहिजे. बर, काय सांगाल जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा सर्वसामान्य काम करणारा आणि गरिबांच्या बरोबर असणारा असावा. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत सोनालीताई आणि उत्तम भाऊ 100% निवडून येणार. काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल?
दोन्ही पण बाजू बघून होतील मतदान, कारण पक्षाची पण ताकद आहे आणि व्यक्तींची पण ताकद आहे. काय सांगाल, काय वातावरण आहे इकडं? वातावरण महाविकास आघाडीचं आहे. बर जिल्हा बहादुर मतदारसंघातनं सोनालीताई सावंत आणि टोप मतदारसंघातनं उत्तमराव पाटील हे अगदी 100% काळ्या दगडावर रेष आहे की ते निवडून येणार. लोकांनी इसनीच का निवडून द्यायचं? कारण लोकांनी जो कौल उचललेला आहे हो. बर कशामुळं तर बाबाच्या सान्निध्यातनं ते काँग्रेसच्या ह्याच्यातनं कामं भरपूर इथून पुढे बोलणार झालेले आहे थोडीफार, पण इथनं पुढे मार्ग चांगला लागण्याची शक्यता आहे. कशी आहे सावंतांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगली आहे. सर्वसामान्य लोकांची कामं करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल महाविकास आघाडीचा 100% विजय असणार. काका काय सांगाल, तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? जिल्हा परिषदेचा सदस्य प्रामाणिक काम करणारे आहेत आणि जनतेने ठरवले या पावटी की बाबा यांनाच निवडून द्यायचं. बर कोण बाजी मारेल? बाजी महाविकास आघाडी मारेल. लोकांनी महाविकास आघाडीला का मतदान करायचं? महाविकास आघाडीला काम करायचं म्हणजे पहिल्यापासून त्यांची कामं पण आहेत आणि इथून पुढचं सुद्धा जे उमेदवार जे आहेत ते चांगल्या तऱ्हेचे दिलेले आहेत आम्हाला. अहो भाजपनं आजचे दिन आणले आहेत. भाजपनं आजचे दिन आणल्यात पण ते सगळे डोक्याच्या बाहेरचं आहे. बर यावेळी लोक काय करतील? यावेळी 100% काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करणार. काय वाटते तुम्हाला दादा? 100% महाविकास आघाडी विजय होणारच आणि करणारच आम्ही. लोक मतदान करतील का महाविकासला? 100%. कशाबद्दल? चेहरा नवा, काम नवं, काम करणारी व्यक्ती आहे त्यामुळे 100% मतदान ही महाविकास आघाडी होणारच. आणि तरुण पिढी ही आमच्या बरोबर भरपूर आहे, त्यामुळे आम्हाला विजयाची काही चिंता अजिबात नाही. या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला काय? हो का, प्रत्येकजण आपली बाजू म्हणणारच हो, विकास केला असेल किंवा नसेल ह्याचा प्रश्नच नाही, पण आम्ही फक्त इथून पुढे काय करणार आहे हे फक्त बोलायचं आहे आम्हाला. बहादुले जिल्हा परिषद मतदारसंघातून आमच्या सोनलताई हा हात चिन्हावरती लढत आहेत आणि आमचे कपिल पाटील ते हात चिन्हावरती लढत आहेत. बर आणि टोप पंचायत समितीमधून आमचे उत्तम पाटील हे मशानमधनं उमेदवार आहेत. ही तिन्ही उमेदवार अतिशय स्वच्छ आणि चारित्र्यमानातलं आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सांग सेवा करायचा त्यांनी निर्णय घेतला. आज सोनलताईला आणि उत्तम पाटलाला ह्या मनपा या गावचं मतदान का पडल कसं पडल ही तुम्ही रस्त्याची नुसती पुढी पाहणी करा. ह्या रस्त्यामध्ये मनपायात गावाला झालेलं ठेचा मी आता माझं लागलेलो ठेचायलाच माणसं ह्यात कुठलाही तुम्हाला सांगा विकास झाला नाही. आज जनतेला तुम्हाला सांगायचं रस्त्याचा प्रश्न तुम्ही स्वतःहून बघा असा प्रश्न झालाय. तर सोनलताईने निर्णय केलाय मला निवडून द्या, निश्चितपणे ह्या मनपायात एक चांगलं मी काम केल्याशिवाय राहणार नाही, फक्त निवडून द्या, मी काम करण्याची माझी तयारी आहे. तुमची कोणतंही काम असून दे. आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज तुम्हाला शिलाई मशीन मिळू शकतं, तुम्हाला झॉरस मशीन मिळू शकतं, गाई म्हशीचे प्रकरण होतात, शेळ्या मेंढ्याची प्रकरण होतात, महिलांना बचत गटात पैसे देतात. ही अर्थसहाय्य हे मिळवून द्यायची जबाबदारी आज सोनलताईने घेतलेली आहे. आज पंचायत समितीच्या माध्यमातून उत्तम पाटलांनी सुद्धा या मनपा या गावात जी उन्नती मागला पंचायत समिती होऊन गेला तर हे उत्तम पाटील आज कशा पद्धतीने काम करतो तुम्ही पाहणी करा. आम्ही निश्चितपणे तुम्हाला निवडून देऊ अशा आमच्या मनपा गावच्या. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? 100% काँग्रेसशिवाय पर्याय नाही, मशालशिवाय पर्याय नाही. का? ठाकरेचाच विजय होणार आणि सोनिया गांधी इंदिरा गांधीचा विजय होणार. बर आज राजबाबांनी ह्या गावामध्ये भरपूर सेवा केली, कामं केलेले आहेत आणि नावं लागतात दुसरी. आज आमदार काँग्रेसचा आणि इथं सरपंच अनुसार आहे. आता काही आम्हाला तुम्हाला सांगाय विकास करता आला नाही, काय करायचं आम्ही, अशी अवस्था इथं बिकटलेली आहे आणि त्यामुळं आमच्या गावाचा विकास कुठला आहे. या निवडणुकीत काय होईल? ह्या निवडणुकीमध्ये आमचे तिन्ही बहादूर मतदारसंघाचे विजय होणारच आणि काम करणारच. लोक त्यागलेले आहेत, लोक आता कंटाळा बस का आता. विकास काही झालेला नाही. आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेशिवाय देशाला पर्याय नाही, महाराष्ट्राला पर्याय नाही. आता विकास जर करायचा असेल किंवा देशाचं चित्र पालटायचं असेल तर काँग्रेसला परत आणायला लागते सत्तेवर आणि उद्धव ठाकरे पण महाराष्ट्रात सत्ता आणायला लागते. उद्धव ठाकरे त्यांनी कोरोना काळात चांगलं काम केलेलं आहे, तसंच त्यांच्याशिवाय आता पर्याय नाही महाराष्ट्राला. आणि जे मोदीच्या सगळ्या थापाच आहेत ते $90 झाला आहे. मनमोहन सिंगांच्या काळात $65 होता. नुसत्या बाहेर देशभर फिरायचं आणि काही देशाची प्रगती नाही आणि उलट आर्थिक ह्याच्यात देशाची अर्थव्यवस्था ढासळायला लागल्या. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? मग आता परत चित्र पालटणारच आहे, काँग्रेसच सत्तेवर येणार आहे. कोण इकडे उमेदवार आहेत?
सोनाली सावंत आणि उत्तम पाटील. कसं आहे सावंतांचं काम कसं आहे हो? सावंत ते नवीन आहेत, पण आता लोकांनी काँग्रेसच पाहिजे आहे म्हणून त्यामुळे सत्तेवर येणार आहेत. काय होईल या निवडणुकीत? येणार तिन्ही सीटा काँग्रेस उद्धव ठाकरेच्या सीटा येणार. तुम्हाला काय वाटते एकंदरीत काय चित्र असेल आगामी काळात? बाजी कोण मारेल? भाजी काँग्रेस आणि शिवसेनाच मारणार. बरं. महाविकास आघाडी सत्ता येईल असं तुम्ही म्हणताय. हो. लोक का मतदान करतील महाविकास आघाडीला? पुढारी बघून आणि गाव लेवल बघून त्यांचे हे करणार. त्यांचं कामाचा विकास ह्याच्यावर ठरणार. काय असेल निकाल 9 तारखेचा? 9 तारखे निकाल आहे काँग्रेस आणि शिवसेनाच असणार. काय सांगाल बाजी कोण मारेल? काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोक मतदान करतील काय? 100% करणार. कारण ह्यांच्या राजकारभाराला सगळे वैतागले जातात. यांचा सगळे एकंदरीत यांचा विचार किंवा यांचे लोकांच्या जनतेच्या हितासाठी काहीच कुठले निर्णय नाही त्यांचे. सगळे मोठ्या उद्योगधंदेवाल्यांचे त्यासनी जपायचं आणि त्यासनी मोठं करायचं चाललंय. गोरगरीब जनतेचं काहीही ती बघून झाल्यात. गोरगरीब जनतेला पूर्ण संपवायचा त्यांचा डाव आहे. फक्त मोठा एक धंदेवाला मोठा बिझनेसमॅन जगवणं आणि त्यांच्याकडे पैसे मिळवणं ही त्यांचा उद्योग चालू झाला आहे. त्यामुळं ह्यांना घालवल्याशिवाय जनतेच्या मनात आता नवीन हे बदल केल्याशिवाय चालत नाही. कोण जिल्हा परिषदला कोण उमेदवार आहेत? पंचायत समितीला कोण आहे तिकडनं? आपल्या आता ह्या सावंत मॅडम आहेत आणि उत्तम पाटील आहेत. पाटलांचं काम कसं आहे? पाटलांचं पण काम मन मिळावं आणि सगळ्यांनी जनतेसाठी काय करायचं आहे हे त्यांना त्यांच्या मनात हे आहे. बाबा जनतेसाठी आपण कधी केलं पाहिजे. काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसची किंवा ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची विचारधाराच अशी आहे की जनतेसाठी आपण कधी केलं पाहिजे. आपल्यासाठी आपण करायचं नाही, जनतेसाठी करायचं, ही विचारधारा आहे त्यांची. काय होईल या निवडणुकीत? काँग्रेस आणि हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हे जे युती जी आहे हे सरकार येणार आणि ते आल्याशिवाय पण जनतेला पण माहीत झालं की ह्यासने आपण परत राजकारभारांच्या ताब्यात दिल्याशिवाय आपण जगत नाही. आता तर आत्ताच आपण बहादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील मनपाडळे या गावातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आपल्या एकंदरीत लक्षात आलं की या मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे, अजून देखील काय काय समस्या आहेत, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नेमका कोणत्या पक्षाची सत्ता येणार, बाजी कोण मारणार आणि गुलाल कोणाला लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या रिपोर्टमधून मिळाली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.